संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पुण्यामध्ये दाखल झाली आहे आणि पुण्यातील भवानी पेठेमध्ये आहे। या दोन्ही पालख्यांचा जो आहे तो मुक्काम या ठिकाणी असणार आहे। सोबतच या ठिकाणी 2 दिवसाचा जो मुक्काम आहे तो याच ठिकाणी असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसराला एक वेगळंच जे रूप आलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जो परिसर आहे तो वारकऱ्यांच्या उपस्थितीने दंग झालेला आहे, तो एकदम रंगून गेलेला आहे। सोबतच या ठिकाणी अनेक सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या आपली सेवा जी आहे ती वारकऱ्यांप्रती देत असतात। अशीच एक संस्था म्हणजे आता सध्या मी उभा आहे ते जिज्ञासा नावाची जी जिज्ञासा फाउंडेशन आहे। या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा जे आहे ते या ठिकाणी देतात। आपण जर पाहिलं तर जे वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात त्या वारकऱ्यांना आरोग्याविषयी भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा त्याचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरांची टीम जी आहे ती मोठ्या प्रमाणावर तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर वारकरी प्रवास करतात आणि ज्यावेळी ते प्रवास करतात त्यावेळी त्यांचे जे पाय आहेत ते पाय जे आहेत त्यांना जडतात। अशा स्वरूपात त्यांचे जे इलाज आहे ते या ठिकाणी हे डॉक्टर जे आहेत ते आपल्याला करताना पाहायला मिळतात। ही संपूर्ण उपक्रम हा काय आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी त्यांच्या फाउंडेशनच्या काही सभासद आपल्यासोबत आहेत। मॅडम काय सांगाल एकंदरीत काय तुमचा हा उपक्रम आहे वारकऱ्यांसाठी ज्यावेळी तुम्ही सेवा करता, नेमका उपक्रम? जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश ABVPचा एक आयाम आहे आणि आम्ही गेले 12 वर्ष वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतो। त्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी या तिन्ही मेडिसिन स्ट्रीम्सचा समावेश केलेला असतो आणि वेगवेगळ्या भागातले विद्यार्थी येऊन इथे वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी येत असतात। मित्र काय सांगशील, खरं तर इतकं भक्तिमय वातावरण संपूर्ण पालखीच्या उपस्थितीत जे आहे ते पुणे शहरामध्ये झाले आणि अशा स्वरूपात वारकऱ्यांची सेवा करून नेमका काय आनंद मिळतो? नक्कीच वारकऱ्यांची सेवा करून आम्हाला गेली 11 वर्ष जे सुख मिळतो ते कधीच भेटत नाही। म्हणजे वर्षभर एक डॉक्टर म्हणून, मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि त्यामुळे वर्षभर आपले ड्युटीज असतात, लॉंग आवर्स असतात, पण एकंदरीत वारीच्या या ड्युटीमध्ये जेव्हा आम्ही सहभागी होतो तेव्हा 12-12 तास आपण वारकऱ्यांची सेवा त्यामध्ये करत असतो। पण कधीच असं वाटत नाही की आपण थकलेलो आहोत किंवा आपण एकंदरीत थकलेलो गेलेलो आहेत किंवा गळून गेलेलो आहे, असं कधीच वाटत नाही। नेहमी हा उत्साह, वारकऱ्यांचा उत्साह या कॅम्प्समध्ये आपल्या पद्धतीने असतो आणि गेली 11 वर्ष झालं आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मार्फत तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण हे सेवा उपक्रम त्यामध्ये करत असतो, जेणेकरून पुणेपासून पंढरपूरपर्यंत जाणारे जे वारकरी आहेत ते प्रत्येक स्थळावर जसे की सासवड असेल, इंदापूर, बारामती, फलटण, लोणंद, तरडगाव, वेळापूर, वाखरी आणि अंतिम स्थान जो आपला तो आहे तो पंढरपूर, तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण वारकऱ्यांना जे आहे ते मोफत आरोग्य सेवा त्यामध्ये देत असतो। याचा एक विशेष बाब या आपल्या कॅम्पचा असा असतो की ॲलोपॅथी सोबतच आयुर्वेद आणि होमिओपॅथी या शाखांचा देखील औषधी आपण त्यामध्ये देत असतो। अग्निकर्म विद्धकर्म नामक जी आयुर्वेदची चिकित्सा पद्धती आहे जी पेन रिलीफ मॅनेजमेंटसाठी वापरली जाते ती पण आपण या उपक्रमामध्ये लाभत असतो। त्याच पद्धतीने जनजागृतीसाठी आपण पथनाट्य देखील वेगवेगळ्या विषयांवर त्यामध्ये करत असतो। या ठिकाणी आपण पाहिलं तर या संपूर्ण व्यवस्थेचे वारी प्रमुख सध्या आपल्यासोबत आहेत। एकंदरीत काय नियोजन असताना या ठिकाणी वारकऱ्यांना काय काय सेवा ज्या आहेत त्या पुरवल्या जातात? जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मागच्या 12 वर्षापासून आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम आपण आकुर्डीपासून सुरू करतोय तर पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांची सेवा देण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिज्ञासा आयामातर्फे आपण करत असतो। आता बघायला गेलं काल संत तुकाराम महाराजांची पालखी ही आकुर्डीमध्ये त्यांचं आगमन झालं। तिथून जो हा कॅम्पचा शुभारंभ होऊन आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये एक नानापेठेत स्वागत होणार आहे। त्याच्या संदर्भात आमचे इथे सध्या माऊली, तुकोबा आणि मुक्ताई असे 3 कॅम्प आपण आयोजित केले आहेत। त्यामध्ये आपण ॲलोपॅथी मेडिसिन, आयुर्वेद मेडिसिन, होमिओपॅथी मेडिसिन अशा 3ही पॅथीचे औषधं आणि त्याची तपासणी आमचे विद्यार्थी करतात आणि यासोबतच आपण ग्रामीण भागामध्ये जे गैरसमज असतात मेन्स्ट्रुअल हायजीन संदर्भात, ॲनेमिया संदर्भात किंवा जे त्या काळात मासिक पाळीच्या काळात जे त्यांच्यामध्ये गैरसमज पसरतात त्याचा जनजागृती करण्यासाठी आपण एक पथनाट्याचं आयोजनसुद्धा इथे केलेलं आहे। एकंदरीत किती साधारण डॉक्टरची टीम जी आहे ते या संपूर्ण यंत्रणेत किंवा या उपक्रमात सहभागी आहे? मी थोडी तुम्हाला या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगतो। 2014 साली नानापेठेमध्ये आमचे काही कार्यकर्ते, विद्यार्थी म्हणजे डॉक्टर कार्यकर्ते आले होते, तर पालखी आली म्हणून बघायला गेले जस्ट, तर त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय बघितली की
वारकऱ्यांना चिकल्या झाल्या आहे, त्यांना कोणी चक्कर येऊन पडले, त्यांना फंगल इन्फेक्शन झालं आहे. तर त्यांनी असा विचार केला की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर त्यामुळे त्यांनी हा उपक्रम 14 विद्यार्थ्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये हा उपक्रम सुरू केला होता. तुम्हाला सांगायला गेलं तर 2025 साली आपल्या या आकुर्डी ते पंढरपूरच्या या प्रवासात एकूण 2500 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आणि मागच्या वर्षी आपण 1 लाखापेक्षा जास्त वारकऱ्यांची सेवा केली. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जिज्ञासा फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सातत्याने हे जे डॉक्टरची ही जी टीम आहे ती वारकऱ्यांची सेवा करत असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आपण संपूर्ण वातावरण या ठिकाणचं जे आहे ते पाहू शकता. आपण काही डॉक्टरांशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. काय सांगाल एकंदरीत तुम्ही जे आहेत वारकऱ्यांची सेवा करताय, काय भाव आहे म्हणा? त्यांचा मदतीचाच भाव आहे सगळ्यांमध्ये. बाकी तुम्हाला सर वगैरे अजून सांगते. नमस्ते. आपण इथं जमा आहोत वारकऱ्यांची सेवा करायला आणि प्रत्येक कॉलेजचे प्रत्येक काय म्हणतो आपण डिपार्टमेंटचे ॲलोपॅथीचे जे आहेत ते इथं फक्त आणि फक्त वारकऱ्यांची सेवेसाठी आहेत. कुठला पण धर्म जात वगैरे न बघता आपण इथं उपस्थित आहोत आणि त्यांची सेवा करतोय, हेच आपल्या मनात भाव आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संपूर्ण जे वातावरण आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेवाभाव जो आहे तो या संपूर्ण वारी प्रक्रियेत आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असं वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून. मॅडम काय सांगाल एकंदरीत वारकऱ्यांची सेवा करून नेमका काय आनंद मिळतो? डेफिनेटली चांगलं वाटतं आणि ते लोक खूप दुरून चालून येतात, ते इमॅजिनेबल पण नाही आहे. तर मग त्यांच्यासाठी ही थोडीशी सेवा आम्ही करतोय तर त्याचा आनंदच मिळतो निश्चित. नेमकं वारकऱ्यांमध्ये कोणते डिसीज जे आहेत ते कॉमन पाहायला मिळतात आपल्याला या वारी दरम्यान? आम्ही तर आता आयुर्वेदा प्रेफर करतोय, तर ते लांबून चालत येत असल्यामुळे वातरक्त, आमवात किंवा पित्ताच्या समस्या आहेत. कारण की जे वाटेत त्यांना भेटतंय उपवासाचं, त्याच्यामुळे त्यांना पित्ताचे त्रास होतात, तर त्याच समस्या जास्त. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संपूर्ण ही डॉक्टरांची फळी जी आहे ती जिज्ञासा फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहे वारकऱ्यांच्या अविरत सेवेसाठी. या संपूर्ण पालखी मार्गावर अशा स्वरूपाची जी सेवा आहे ती अनेक ठिकाणी देणाऱ्या सेवाभावी संस्था अगदी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या संपूर्ण सोहळ्याचा मिलाप म्हणजेच वारी. आणि ही वारी जी आहे ती यशस्वी करण्यामध्ये अशा समाजोपयोगी घटकांचा जो आहे ते मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि योगदान असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.